नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे सुंदर असं किचन कसं बनवायचं आहे ते या व्हिडिओतून माझ्या सांगणार आहे. हे बनवायला अतिशय सोपं आहे, शिवाय खूप सुंदर असं हे दिसतंय. असं हे किचन आता आपण कसं बनवायचं ते बघूया. तर हे किचन बनवण्यासाठी मी हे 5 नंबरचे पांढरे मोती वापरणार आहे. त्याचबरोबर ही किचनची रिंग मिळते ती मी आणलेली आहे. ही अशी फुलं पण मिळतात मार्केटमध्ये, तर अशी फुलं ही 2 लागणार आहेत आपल्याला. शिवाय हे क्रिस्टल आहेत, स्काय ब्लू कलरचे क्रिस्टल आहेत, हे पण मी इथे वापरणार आहे. हा 5 नंबरचा तंगूस आहे. त्याचबरोबर आपल्याला ही सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला हे किचन बनवायला लागणार आहे. चला तर मग आता हे किचन कसं बनवायचं ते आपण बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 4 पांढरे मोती सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत. इथे गाठ मारलेली आहे. त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने मी सुई काढून घेणार आहे. आणि हा आपला एक चौकोन इथे तयार झालेला आहे. आता आपण इथे परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यात वरच्या साईडने आपला तंगूस आहे, त्याच मोत्यातून परत खालून वरच्या साईडने आपली सुई काढून घ्यायची आहे अशी. आता ह्या चौकोना शेजारी हा दुसरा चौकोन आपला तयार झालेला आहे. आता हा पहिला जो चौकोन होता त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून पण अशी आपण ही सुई काढून घ्यायची आहे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे परत अशी सुई ही काढून घ्यायची. आता इथे वरती हे एक चौकोन तयार झाला, म्हणजे हा पहिला चौकोन, त्याच्या शेजारी हा एक चौकोन केला, त्याच्या वरती हा एक चौकोन. आता हा तिसरा मोती आहे, त्याच्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3. आता इथे या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे म्हणून परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली. हे असं आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या मोत्यामध्ये आपण डावीकडे कडून उजवीकडे सुई काढून घेणार आहोत. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची. आता हा जो साईडचा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची खालून वरच्या दिशेने. आता ह्या साईडला आपल्याला असा एक त्रिकोण, असा हा चौकोन एक करायचा आहे ह्या साईडला. त्यामुळे इथे परत 3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3 मोती घेतले. वरच्या दिशेने तंगूस आहे आपला, खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता इथे हा एक चौकोन आपला वाढलेला आहे. आता परत ह्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची. ह्या सगळ्या ह्या पण आणि ह्या. आता इथे ही ओळ आपण पूर्ण करायची 2-2 मोत्यांनी.
2 पांढरे मोती घेतले. सगळं पांढऱ्या मोत्यातच विणायचं आहे आणि हे नेहमी विणतो तसं आता विणून घ्यायचं आहे आपण. वरच्या दिशेने परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून या आणि ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यात आपली खालच्या बाजूने सुई आली. इथे जसं एक वाढवलं ना चौकोन, तसं ह्या साईडला पण एक चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे इथे पण आता परत आपण 3 मोती घेणार आहोत. 3 आणि सेम खालच्या बाजूने तंगूस आहे, विरुद्ध दिशेने म्हणजे वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा इकडे एक चौकोन आपला वाढला आहे, म्हणजे इथे 1 आहे, त्याच्यावर 1 2 3 झाले आणि आता 1 2 3 4 5 असे चौकोन आपले तयार झाले. आता परत या सगळ्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून आणि परत ह्या मोत्यात आणायची. पहिल्या इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 मोती घेतले. उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. आता आपल्याला हा दोरा वळवून ह्या मोत्यात न्यायचा आहे, कारण इकडे आपल्याला एक अजून असा चौकोन वाढवायचा आहे. याच्यातून ह्या मोत्यात आणायचा. आता इकडे हा एक चौकोन वाढवणार आहोत. परत इथे 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इकडच्या साईडने आता ह्या ओळीला हा एक इथे चौकोन वाढला. आता परत ह्या मोत्यातून घ्यायचं आणि ही ओळ पुढे विणून घ्यायची. इथे परत 2 2 मोती घ्यायचे आणि 2 2 मोत्याने आपण ही ओळ पूर्ण करून घ्यायची. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे या मोत्यातून या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 मोती 2 मोती. परत या मोत्यातून वरच्या दिशेने या मोत्यातून आणि आता या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 2 मोती या मोत्यातून उजवीकडून डावीकडे. आता 1 2 3 4 ही मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत 2 मोती. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने
सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आणि ह्या मोत्यात खालून वरच्या दिशेने। आता इकडे एक वाढवलं आहे, त्याप्रमाणे इकडे पण एक चौकोन वाढवायचा आहे। त्यामुळे इथे आता परत 3 मोती घ्यायचे आहेत, 2 आणि हा तिसरा मोती। वरच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे आपले किती 1 2 3 4 5 6 7 चौकोन तयार झालेले आहेत। आता ह्या पुढच्या ओळीपासून आपण आता कमी करत जायचे। आता वाढवताना आपण ह्या साईडने वाढवत गेलो, इथे ह्याच्यात विणलं आणि मग त्याच्यात। आता हा जो 2 नंबरचा मोती आहे त्याच्यात डायरेक्ट सुई घ्यायची, कारण आता आपल्याला एक एक चौकोन कमी करत जायचं आहे दोन्ही साईडनी। 2 3 मोती सेम विणायचे, फक्त ह्या मोत्यात पहिले 1 नंबरच्या मोत्यात न घालता 2 नंबरच्या मोत्यात सुई आणायची। परत आता 2 मोत्यांनी विणून घ्यायची पूर्ण ओळ। 2 या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत 2 परत 2। आता परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची 1 2 3 आणि हा तिसरा। इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि हा 2। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ही ओळ पण इथेच थांबवायची, कारण आता आपल्याला कमी करायचे आहेत। इथे आता 1 2 3 4 5 चौकोन तयार झालेले आहेत। आता आपण 5 चे 3 करायचे आहेत। डायरेक्ट ह्या 2 नंबरच्या मोत्यात सुई घेऊन यायचं, 1 नंबरच्या मोत्यात नाही घ्यायची। आता परत 1 2 आणि 3 मोती त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घेतली। आता परत हे पुढे 2-2च मोत्यांनी विणून घ्यायचे। 2 परत इथे 2 मोती 2। आता इथेच विणायचं थांबवायचं आहे आणि आता ह्या मधल्या मोत्यात 1 2 3 मोती मधल्या मोत्यामध्ये आपण सुई घेऊन जायचं आहे। आता इथे 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3। परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या टोकाच्या मोत्यात आता सुई आलेली आहे आपली।
आता आपल्याला ही रिंग ह्याला अटॅच करून घ्यायची. त्यासाठी पहिल्यांदा हा एक निळा मोती घेतला आहे क्रिस्टल, तोही 6 नंबरचा आहे. 2 पांढरे, परत हा एक क्रिस्टल आणि 2 पांढरे असे ओवून घेतले. आता ही जी रिंग आहे तिला अशी हे करायची, घ्यायची आणि अशी गाठ मारून घ्यायची. इथे थोडंसं लूज ठेवायचं, थोडंसं, आणि अशा 2-3 गाठी मारून घ्यायच्यात. अशा 1, 2 आणि ही तिसरी. अजून एक मारली तरी चालेल. आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची खाली. आता मोत्याच्या ह्या साईडला तंगूस होता, त्यावेळेला आपण हे मोती वरती ओवून घेतले. तर आता ह्याच्या विरुद्ध बाजूने अशी सुई काढून घ्यायची, म्हणजे हे असं इथे या मोत्याच्या सेंटरला येतं. आता आपण इथे एक गाठ मारून घेऊया आणि या मोत्यामधून सगळ्या सुई खाली घेऊन येऊया. खाली म्हणजे ही जी ओळ आहे 7 चौकोनांची, त्यातल्या मधल्या चौकोनाच्या इथे आपण आता ही सुई घेऊन येणार आहोत. म्हणजे हा जो पूर्ण चौकोन आहे त्याचा मध्य. एक, 2, 3, 1, 2, 3 आणि हा मधला त्यातल्या ह्या मोत्यामध्ये वरच्या आता आपला तंगूस आहे. आता इथे हे फूल आपण फिक्स करायचं आहे. याच्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा, परत या फुलातून खाली सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, तर हा जो त्याच्या खालचा मोती आहे त्याच्यात उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घ्यायची, म्हणजे हे बरोबर असं फूल मध्यभागी बसेल. व्यवस्थित ओढून घ्यायचे. आता परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या टोकाच्या मोत्यात आणायची. ह्याचं बरोबर आता सेंटरला फूल फिक्स झालेला आहे. आता इथे हा पहिला निळा मोती घालायचा आहे, मग हे 2 घालायचे पांढरे मोती, आणि मग हे फूल असं उलटं घालायचं आहे. आणि ह्या मोत्यातून सुई
आता हा मोती साईडला ठेवायचा आणि या फुलातून सुई काढून घ्यायची। त्याचबरोबर या सगळ्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता इथे सेम ह्या साईडने आपण विणायला सुरुवात केली होती हे फूल। आता ह्या त्याच मोत्याच्या विरुद्ध साईडनी परत सुई काढून घ्यायची, म्हणजे असं सेंटरला लटकतं। थोडंसं सैल घ्यायचं, इथे गाठ मारून टाकायची एक। आणि आता हे असं 2-3 मोत्यातून सुई पास करून घ्यायची आणि दोरा कट करून टाकायचा। अशा प्रकारे हे आपलं एक सुंदरसं किचन तयार झालेलं आहे। हे आणि हे असे 2 किचन मी तयार केलेले आहेत। तुम्ही नक्की बनवून बघा, अतिशय सोपी आहेत ही करायला, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।